लूकचं शुभवर्तमान अध्याय 18 वचन 1 पासून 8 पर्यंत मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. तो असा, एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानीत नसे. आणि त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की, माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा. पण काही काळपर्यंत तो ते करीना. परंतु नंतर त्याने मनात म्हटले, जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानीत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करीन. नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय? मी तुम्हास सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने एक अतिशय महत्त्वाचा दाखला या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि हा सांगण्यामागचा त्याचा उद्देश काय आहे हे अगदी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की त्यांनी म्हणजे देवाच्या लोकांनी सर्वदा प्रार्थना करावी आणि खचू नये. खचणं, निराश होणं आणि कंटाळून सोडून देणं. आपण सर्वदा प्रार्थना करावी आणि खचू नये, निराश होऊ नये, म्हणून प्रभूने आपल्याला हा दाखला सांगितलेला आहे. एक विधवा आहे आणि ती एका न्यायाधीशाकडे न्याय मागायला जाते. पण ज्याच्याकडे ती न्याय मागायला जाते त्या न्यायाधीशाचं वर्णन प्रभू येशूने असं केलेलं आहे, हा अन्यायी न्यायाधीश आहे. देवाला घाबरत नाही, माणसाला जुमानत नाही. म्हणजे त्याचा कारभार मनमानी चाललेला आहे. तो कुणाची पर्वा करत नाही, माणसाची तर नाहीच, पण देवाची पण पर्वा करत नाही. कारण येशू म्हणतो की तो देवाला घाबरत नव्हता आणि माणसाला जुमानत नव्हता. ही विधवा वारंवार त्याच्याकडे जात होती आणि त्याला सांगत होती, माझा न्याय करा, माझा न्याय करा, माझा न्याय करा. आणि ही वारंवार जाऊन त्याला सांगत होती. म्हणून तो कंटाळला, वैतागला आणि तो असं म्हणाला, मी जरी देवाला घाबरत नाही आहे आणि माणसाला जुमानत नाही आहे, तरी ही विधवा वारंवार येऊन मला सतावते, मला त्रास देते, म्हणून तरी मी हिचा न्याय करून टाकेल, नाहीतर ही मला अगदी रंजीस आणेल. येशू म्हणतो, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतोय ते ऐका. देवाला न घाबरणारा आणि माणसाला न जुमानणारा एका विधवेचा न्याय करतो, अशासाठी की ती वारंवार जाते आणि वारंवार त्याला सांगते, म्हणून कंटाळून, त्रासून, वैतागून तो तिचा न्याय करतो. मग येशू म्हणतो, हा जर अन्यायी न्यायाधीश जर अशा रीतीने एका विधवेची दाद घेत असेल, तर देवाचे निवडलेले लोक जे रात्रंदिवस त्याचा धावा करतात, रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना करतात, विनवणी करतात, मागण्या करतात, त्यांचा न्याय तो करणार नाही काय? त्यांची दाद घ्यायला, त्यांचा न्याय करायला तो विलंब लावेल का? उशीर लावेल का?
आणि येशू पुढे म्हणतो, मी तुम्हाला सांगतो की तो त्यांचा न्याय लवकर करेल. हालेलुया, 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 हालेलुया. या संपूर्ण प्रसंगातून प्रभूला आपल्याला काय शिकवायचं आहे? एक दुष्ट आणि वाईट माणूस एका साध्या बाईची दाद घेतो आणि तिचं ऐकतो का? कारण ती सारखी जाते, वारंवार जाते. जो न्यायाधीश आहे तो जुलमी आहे किंवा दुष्ट आहे, कारण तो देवाला घाबरत नाही, माणसाला जुमानत नाही आहे. पण ही बाई वारंवार जाते म्हणून वैतागून तो तिचं ऐकून घेतो आणि तिचा न्याय करतो. मग एक अन्यायी न्यायाधीश जर अशा रीतीने वागू शकतो, तर जो देव प्रेमाने भरलेला आहे, करुणेने भरलेला आहे, दयेने भरलेला आहे, त्याला त्याचे लोक हाक मारतात, तर तो ऐकणार नाही का? त्याच्याकडे त्याचे लोक प्रार्थना करतात, त्याचा धावा करतात, तो त्यांचा ऐकणार नाही का? तो त्यांचा न्याय करणार नाही का? तो उशीर करेल का? जर एक अन्यायी न्यायाधीश एका विधवेची जर दाद घेतो, तर प्रेमसागर परमेश्वर तुमचं ऐकणार नाही का? येशू म्हणतो, मी तुम्हाला सांगतो की तो म्हणजे देव त्यांचा न्याय लवकर करेल. तो त्यांचं लवकर ऐकेल, कारण तो प्रेमाने, दयेने आणि करुणेने भरलेला परमेश्वर आहे. आणि तो केवळ आमचा निर्माणकर्ता नाही आहे, आमचा खरा सनातन बाप आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगामध्ये आपण राहत असताना अनेक कठीण परिस्थितीला आपण तोंड देतो. संकट, आजार, दुःख हे तर आपल्या वाट्याला सुरूच असतं. आणि त्याचबरोबर अनेक लोकांकडून आपल्याला अन्याय आणि छळ सहन करावा लागतो. अनेक लोकांकडून, विशेषतः जे लोक येशूकडे येतात, येशूवर विश्वास ठेवतात, त्यांना किती साऱ्या लोकांना तोंड द्यावं लागतं, किती लोकांचं ऐकून घ्यावं लागतं, मानसिक छळ सहन करावा लागतो. आणि या सगळ्या कठीण स्थितीतून जात असताना देवाचे लोक देवाला म्हणतात की हे किती काळ सुरू राहील, हे किती काळ सुरू राहील, किती काळ आम्ही यांचा त्रास सहन करायचा, किती काळ आम्ही यांचं ऐकून घ्यायचं, किती काळ आमचा अपमान होत राहणार, किती काळ हे आम्हाला शिव्या देत राहणार, किती काळ हे आमच्याशी दुष्टतेने वागत राहणार. येशू म्हणतो, देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात, त्यांचा न्याय तो लवकर करेल. तो उशीर करणार नाही, कारण तो आपल्या शरीराचा आणि आत्म्याचा खरा बाप आहे. हालेलुया, 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 हालेलुया. संकट आणि सैतानाचे हल्ले आपल्या जीवनामध्ये सतत 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 होत राहतात. पण या सगळ्या स्थितीमध्ये आपण कंटाळू नये, वैतागू नये, प्रार्थना करणं सोडून देऊ नये, तर आपण अधिक तन्मयतेने, अधिक मनापासून, अधिक कळकळीने प्रार्थना करावी, ही देवाची इच्छा आहे. प्रार्थना म्हणजे देवाशी सहभागिता, प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं, प्रार्थना म्हणजे देवाशी एक मजबूत नातं बनवणं, प्रार्थना म्हणजे देवाच्या व्यंगेत जाणं, प्रार्थना म्हणजे देवाच्या अगदी जवळ पोहोचणं. हालेलुया. आणि देवाची इच्छा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाने देवाशी सहभागिता करून देवाच्या अधिक जवळ, अधिक जवळ, अधिक जवळ येत राहिलं पाहिजे. दिवसभर आपण माणसांशी खूप बोलतो. 24 तासात झोपायचे 8 तास सोडले तर उरलेले जे तास आहेत, यामध्ये आपण किती लोकांना भेटतो, किती लोकांशी बोलतो, किती लोकांशी चर्चा करतो. घरातले, शेजारचे, कामाच्या ठिकाणचे, प्रवासातले, कुठे कुठे आपण बोलतो. पण या सगळ्यामध्ये आपल्या 24 तासात आपण देवाशी किती बोललो हे महत्त्वाचं आहे.
देवाशी आपली सहभागिता काय झाली ते महत्त्वाचं आहे. तुम्ही देवाला काय सांगितलं आणि देवाने तुम्हाला काय सांगितलं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणाल आज मला शेतात एक माणूस भेटला होता, त्याने मला अमकं सांगितलं तमुक सांगितलं. तुम्ही म्हणाल आज मला बसमध्ये एक बाई भेटली होती, तिने मला असं सांगितलं तसं सांगितलं. घरात आपण एकमेकांशी चर्चा करतो, काय 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 बोलतो. या सगळ्यामध्ये देवाने आपल्याला काय सांगितलं ते महत्त्वाचं आहे. म्हणजे आपली देवाशी सहभागिता झाली का हे महत्त्वाचं आहे. या कठीण काळामध्ये आणि जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवून देवाची मुलं बनतो आणि विश्वासामध्ये चालायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्यावर सैतान खूप हल्ले करतो. आणि म्हणून काही लोक सुरुवातीच्या काळात फार उत्साहाने प्रार्थना करतात, उत्साहाने देवाची वचनं वाचतात आणि त्यांना सतत वाटतं प्रार्थना करत राहावं, प्रार्थना करत राहावं, बायबल वाचत राहावं, देवाच्या सहवासात राहावं असं त्यांना वारंवार वाटतं. पण महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने गेले की हळूहळू हा त्यांचा उत्साह थंड पडायला लागतो. का थंड पडतो? कारण त्यांच्यावर हल्ले होतात. सैतान त्यांच्या मनावर हल्ला करतो, त्यांच्या शरीरावर हल्ला करतो, त्यांच्या जीवनावर हल्ला करतो. आणि जेव्हा हे हल्ले होतात तेव्हा त्यांना हळूहळू या गोष्टीतला रस कमी होत जातो आणि ते प्रार्थनेपासून आणि देवापासून दूर जायला लागतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अमुक त्रास माझ्या जीवनातून जातच नाही आहे, अमुक समस्या माझ्या जीवनातली संपतच नाही आहे असं त्यांना सारखं वाटायला लागतं. आणि म्हणून ते हळूहळू प्रार्थनेचं जीवन कमी कमी करत जातात. पण इथे वचन असं म्हणतं, येशूने हा दाखला आपल्याला अशासाठी सांगितलेला आहे की आपण सर्वदा 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 प्रार्थना करावी आणि खचू नये. खचणं, चांगल्या गोष्टीपासून मागे येणं, खचू नये, निराश होऊ नये, तर न थांबता सतत आपण प्रार्थना करावी, सतत देवाच्या समोर यावं, सतत त्याचा धावा करावा ही देवाची इच्छा आहे. कारण जर आपण सतत त्याचा धावा करत राहिलो तर निश्चितपणे योग्य वेळेला तो आपल्याला उत्तर देणार. एक अन्यायी न्यायाधीश जर एका विधवेची दाद घेतो तर जो देव प्रेमाने भरलेला आहे तो आमचं का ऐकणार नाही? तो आम्हाला का उत्तर देणार नाही? तो आमच्या प्रार्थनेतलं उत्तर कसं देणार नाही? आणि तो कसं आमच्या जीवनात कार्य करणार नाही? तो प्रेम सागर परमेश्वर आहे. तो ऐकणार, उत्तर देणार, आमच्या जीवनामध्ये काम करणार आणि आमच्या हृदयाला आनंदाने भरून काढणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी देवाकडे प्रार्थना केली आणि तुम्ही आज प्रार्थना केली आणि संध्याकाळी तुम्हाला उत्तर मिळालं. आज प्रार्थना केली, संध्याकाळी तुम्हाला उत्तर मिळालं. तुम्हाला किती आनंद होतो, किती आनंद होतो. मी देवाकडे मागितलं काय आणि देवाने मला दिलं काय? पुन्हा तुम्ही कधीतरी मागता, लगेच देव तुम्हाला देतो. तुमचं हृदय आनंदाने भरून जातं. पण असं कधीतरी घडतं की तुम्ही मागितलं आणि वाट बघताय, 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 1 आठवडा झाला, देवाने अजून ऐकलं नाही, देवाने अजून केलं नाही. हे काय आहे? ही तुमच्या विश्वासाची परीक्षा सुरू आहे की तुमचा विश्वास टिकणार आहे की ढळणार आहे. तुम्ही एकदा मागितलं आणि लगेच तुम्हाला मिळालं. पण अशी वेळ येते जेव्हा मी सतत 1 आठवडा मागितलं, सतत 1 महिना मागितलं आणि तरी पण आमच्या प्रार्थनेला उत्तर आलं नाही. आम्ही खचतो का? थकतो का? प्रार्थना करणं सोडून देतो का? की आम्ही म्हणतो माझा विश्वास आहे, देव माझा ऐकतोय आणि योग्य वेळेला तो मला उत्तर देणार. कारण माझ्या जीवनात कोणती गोष्ट कधी करायची हे मला जास्त कळत नाही आहे, देवाला जास्त कळतं. हालेलुया, 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 हालेलुया. काही दिवसांपूर्वी आपल्या केंद्रामध्ये एका भावाने साक्ष दिली. त्याच्याकडे छोटा मोबाईल होता आणि त्याला मोठा घ्यायचा होता. तो म्हणतो की मी प्रार्थना केली आणि मोबाईल घेण्यासाठी त्याची खूप इच्छा होती.
पण त्याला देवाने सांगितलं, एवढ्यात हा मोबाईल घेऊ नकोस, आत्ता हा मोबाईल घेऊ नकोस. हा माणूस म्हणतो, मला देवाने सांगितलं, पण मी मात्र देवाचं काही ऐकलं नाही. पैशाची जमवाजमव केली आणि मोठा मोबाईल घेतला. मग काय झालं, मोठा मोबाईल घेतल्यानंतर सुरुवातीला काही काळपर्यंत मोबाईलवर प्रवचन ऐकत होतो, प्रार्थना बघत होतो, सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण काही दिवसानंतर हळूहळू यूट्यूबवर येणाऱ्या बातम्या बघायला सुरुवात केली आणि मग हळूहळू दुसरे व्हिडिओ बघायला सुरुवात केली आणि मग हे वाढत गेलं आणि एवढं मोबाईलचं व्यसन वाढलं की कामाधंद्याकडे पण लक्ष नाही. अहोरात्र मोबाईल घेऊन बसलेला असायचा. आत्ता ह्या भावाला जेव्हा मोठा मोबाईल घ्यायचा होता तेव्हा देवाने त्याला सांगितलं होतं, हा मोबाईल घेऊ नकोस. का घेऊ नकोस? कारण आपण जेवढे स्वतःला ओळखतो त्याच्यापेक्षा देव आपल्याला जास्त ओळखतो. तू 4 दिवस हा मोबाईल भल्या कामासाठी वापरशील आणि 5व्या दिवशी काय करणार हे मला माहिती आहे, असं देव सांगत होता त्याला. आणि त्याला खात्री होती, मी चांगल्या कामासाठी मोबाईल घेतोय. थोडे दिवस चांगल्या कामासाठी वापरलाही आणि नंतर मोबाईलचं जे व्यसन जळलं, तो म्हणतो काय काय बातम्या बघायचो, दुसरे व्हिडिओ बघायचो आणि त्यामध्ये एवढा गुंतून गेलो की कामाधंद्याकडे पण लक्ष नाही. आणि मग जाऊन त्याला एवढी प्रकर्षाने जाणीव झाली की हे काय झालं की माझा धंदा पण बुडायला लागला, माझं धंद्याकडे पण लक्ष नाही, अशी माझी अवस्था झाली. तेव्हा त्याने कळकळीने देवाकडे प्रार्थना केली, चुकलो मी, पण आता मला या मोबाईलच्या व्यसनामधून सोडव. आणि मग देवाने त्यांच्यावर दया केली आणि या भयानक व्यसनातून त्यांची मुक्ती झाली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खूप वेळेला आपल्याला वाटतं, मी मागितलं देवाने अजून दिलं नाही, मी मागितलं देवाने अजून दिलं नाही, मी 1 महिना मागितलं, मी 6 महिने मागितलं, देवाने अजून माझ्यासाठी का केलं नाही. लक्षात ठेवा, आपण जेवढे स्वतःला ओळखतो त्याच्यापेक्षा देव आपल्याला जास्त ओळखतो आणि जास्त म्हणण्यापेक्षा पूर्णतः ओळखतो. देवाला आपला भूतकाळ माहीत आहे, वर्तमान काळ माहीत आहे, भविष्यकाळ माहीत आहे. आपण कोण आहोत हे त्याला माहिती आहे, आपण काय करणार हे त्याला माहिती आहे. म्हणून आपण कोणत्याही गोष्टीमुळे नाराज होण्याची गरज नाही आहे, निराश होण्याची गरज नाही आहे आणि असं वाटून घेण्याची गरज नाही की देव माझं ऐकत नाही आहे, कशाला प्रार्थना करावी, देव मला उत्तर देत नाही आहे, कशाला प्रार्थना करावी. आपण सर्वदा प्रार्थना करावी, खचू नये, ही देवाची इच्छा आहे. जी गोष्ट आपल्यासाठी आवश्यक आहे ती देव आपल्याला देणार. ज्या गोष्टीतून आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे ती आपली गरज आहे, देव आपल्याला त्यातून बाहेर काढणार. पण त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत आपण निरंतर न थांबता न खचता प्रार्थना करत राहिलं पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जगामध्ये लोक खूप काही करतात आणि आपण पण आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी करत असतो, पण प्रार्थना करणं, देवाशी सहभागिता करणं हे मात्र आपण फारच कमी प्रमाणात करतो. दिवसेंदिवस हे वाढत गेलं पाहिजे. देवाच्या आपण अधिकाधिक जवळ येत गेलं पाहिजे. जेवढं आपण देवाच्या अधिक जवळ येऊ तेवढा आपला आत्मा अधिक प्रकाशित होईल, तेवढा आपला आत्मा अधिक मजबूत होईल, तेवढी आपल्या आत्म्यामध्ये अधिक ताकद येईल. आणि जेव्हा आपण देवापासून दूर जाऊ तेव्हा आत्म्यात अंधार येईल, आत्मा दुबळा बनेल, अशक्त बनेल आणि हळूहळू आजारी बनत जाईल. पहिल्याने आत्मा आजारी होईल आणि आत्मा आजारी झाल्यानंतर शरीर आजारी होईल. हालेलुया, 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 हालेलुया. आपण बायबलमध्ये एक सुंदर प्रसंग बघतो. एका कुबड्या बाईला येशूने बरं केलं. हिच्याविषयी असं म्हटलेलं आहे की ती 18 वर्षे कुबडी होती. 18 वर्षे कुबडी होती आणि ती सभास्थानामध्ये आली होती. सभास्थान म्हणजे यहुदी लोकांचं प्रार्थनेचं घर, आराधना करण्याचं घर. येशू एक दिवस त्या ठिकाणी गेला आणि त्याची नजर त्या बाईवरती पडली.
तो लोकांना शिकवत होता आणि शिकवता शिकवता येशूची नजर त्या बाईवरती पडली. त्याला तिची दया आली. त्याने आपला उपदेश थांबवला आणि तिला जवळ बोलावलं. 18 वर्षे ती कुबडी होती. इतक्या वर्षात सरळ उभी राहिली नव्हती. पण प्रभूने तिला जवळ बोलावलं आणि तिच्यावर हात ठेवून येशू तिला म्हणाला, बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस. आणि असं म्हणता बरोबर आणि येशूने आपला हात तिच्यावर ठेवता बरोबर ही जी बाई कुबडी होती ही सरळ उभी राहिली. 18 वर्षाचा तिचा कुबडेपणा एका क्षणात येशूने काढून टाकला. आता या ठिकाणी प्रश्न असा आहे की ही बाई 18 वर्षे कुबडी होती, तरी पण नियमितपणे प्रार्थनेच्या घरात येत होती. त्यांचं प्रार्थना घर म्हणजे त्यांचं सभास्थान, त्यांचं आराधनालय, तिकडे ती येत होती. तिने असा विचार केला नाही की मी कुबडी आहे, कशाला तिकडे जायला पाहिजे, मी घरात राहून आराम करते. तिला निराशा वाटली नसेल का? इतका काळ मी त्या प्रार्थना घरामध्ये जाते, परंतु देव मला काही बरं करत नाही आहे. तुम्ही कुबडे लोक बघितले असतील, असे पूर्ण वाकलेले असतात. आणि तिने असा विचार केला असता, देव मला बरं तर करत नाही आहे, मी तिकडे का जायला पाहिजे, कशाला जायला पाहिजे. काही लोक म्हणतात ना, प्रार्थना तर घरात पण करता येतं, प्रार्थना घरातच कशाला जायला पाहिजे. तो विचार ती पण करू शकली असती. मला तिकडे का गेलं पाहिजे, मी घरात बसून प्रार्थना करेन, आज नाहीतरी इतका काळ मी गेलेच आहे, देवाने मला बरं केलं नाही. ती जात राहिली आणि मला तर पक्की खात्री आहे तिला बरं व्हायचं होतं म्हणून ती जात नव्हती. तिचं देवावर प्रेम होतं म्हणून ती जात होती. तो माझा मालक, तो माझा निर्माणकर्ता, माझा जीवनदाता, त्याची उपासना करण्यासाठी, त्याची आराधना करण्यासाठी, त्याची भक्ती करण्यासाठी मला तिकडे गेलं पाहिजे. मी बरी हो की न हो, पण तो माझा जीवनदाता परमेश्वर आहे. मी जी काही आहे त्याच्यामुळे आहे आणि म्हणून मला त्या प्रार्थना घरात गेलं पाहिजे. आणि त्या प्रार्थना घरात देवाचे लोक जेव्हा देवाची आराधना करतात, देवाची भक्ती करतात, त्या देवाच्या लोकांबरोबर मला पण देवाची भक्ती केली पाहिजे, कारण माझ्या जीवनावर पण देवाचे मोठे उपकार आहेत. तिच्या हृदयात देवाबद्दल प्रेम होतं, तिच्या हृदयात देवाबद्दल खरा भक्तिभाव होता. 18 वर्षे कुबडी असूनही ती त्या प्रार्थनालयामध्ये जात राहिली आणि अशी वेळ आली जेव्हा देवपुत्र त्या ठिकाणी हजर राहिला. देवपुत्राची नजर तिच्यावर पडली. त्याने तिला जवळ बोलावलं आणि तिच्यावर हात ठेवून आजारमुक्तीचे शब्द बोलला, बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस. आणि एका क्षणात ती सरळ उभी राहिली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तिला कल्पना पण नसेल की असं काही माझ्या जीवनात घडेल, की देवाचा पुत्र मसीहा जो आमच्यामध्ये येणार आहे तो एक दिवस आमच्या प्रार्थना घरात येईल आणि तो मला बरा करेल. हा विचार पण तिच्या मनाला कधी शिवला नसेल. ती फक्त भक्तिभावाने देवावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी 18 वर्षे कुबड्या अवस्थेमध्ये प्रार्थना घरामध्ये जात राहिली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक सत्य लक्षात ठेवा, आपण देवावर प्रेम करण्यासाठी जे काही करतो त्यातली छोटीशी गोष्ट पण देव विसरत नाही. तुम्ही आज इकडे पोचायला जी काही मेहनत केलेली आहे, जे काही कष्ट घेतलेले आहेत, कुणी खूप अंतर चालून आलेलं आहे, कुणी गाडीमधून आलं पण पैसे खर्च करून आले, गाडीमध्ये दाटीवाटीने बसले. तुम्ही इकडे देवाच्या घरात पोचायला जी काही मेहनत केलेली आहे ना, त्यातली काडीची पण मेहनत आणि तुमचे कष्ट देव वाया जाऊ देणार नाही. त्याचं पुरेपूर प्रतिफळ तो दिल्याशिवाय राहणार नाही. पुरेपूर प्रतिफळ. किती लोक वर्षानुवर्षे प्रार्थना घरात जात राहतात, वर्षानुवर्षे मेहनत घेतात, त्रास घेतात, कष्ट करतात, ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, जात राहतात.
हे सगळं कशासाठी आहे? देवाबद्दलचा आमचा भक्तिभाव, देवावरचं आमचं प्रेम व्यक्त करण्यासाठी. आम्ही जे काही कष्ट घेतो, जी काही मेहनत घेतो, त्यातली तीळ मात्र पण वाया जाणार नाही. देव आम्हाला त्याचा पुरेपूर मोबदला देणार, पुरेपूर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 18 वर्षे जेव्हा कुबड्या स्थितीमध्ये ती बाई येत होती, तेव्हा तिला लोक बोलले नसतील का, बाई कशाला येते ग एवढा त्रास घेऊन, घरामध्ये राहा ना, घरातून प्रार्थना कर. लोक बोलतात ना, एवढा त्रास होतोय कशाला येते प्रार्थनेला, घरी बस, घरातून पण देव तुझं ऐकेल. त्या बाईला 18 वर्ष तिच्या घरचे बोलले असतील, शेजारी बोलले असतील, नातेवाईक बोलले असतील, प्रार्थना घरातले काही शहाणे लोक पण बोलले असतील, बाई कशाला एवढा त्रास घेते, धड तुला चालता पण येत नाही आहे आणि अशी वाकत वाकत कशाला इथपर्यंत पोहोचते. एखाद रविवार नाही आली तरी चालेल, शनिवार एखादा त्यांचा शब्बात दिवस, प्रार्थनेचा दिवस शनिवार, एखाद्या शनिवारी नाही आली तरी चालेल, घरातून प्रार्थना कर. पण ती येत राहिली. का येत राहिली? तिच्या हृदयात देवाबद्दलचा भक्तिभाव होता, प्रेम होतं, आणि तिच्या हृदयात जे प्रेम होतं त्याचं देवाने तिला पुरेपूर प्रतिफळ दिलं. एका क्षणात तिचा कुबडेपणा देवाने काढून टाकला. आपल्याला वाटतं आम्ही उगाच केलं, आम्ही एवढी मेहनत घेतली, आम्ही एवढे कष्ट केले. नाही नाही नाही. तुम्ही तुमच्या घरामध्ये एक अर्धा तास काढून येशूसमोर बसलात, गाणी गायली, प्रार्थना केली, बायबल वाचलं, तुम्हाला असं वाटतं का तुमचं अर्धा तास फुकट गेलं? अजिबात नाही. तुम्ही अर्धा तास देवासमोर बसलात, त्याची आराधना केली, प्रार्थना केली, बायबल वाचलं, त्याच्या सहवासात राहिलात. आणि कधी जेव्हा असं झालेलं आहे की काही बोलायची इच्छा नाही आहे, फक्त डोळे बंद करून देवाचं ध्यान करत बसलेला आहात, मी तुम्हाला म्हणते ही तुमच्या जीवनातली सुंदर वेळ आहे. तुम्ही शेतामध्ये, कंपनीमध्ये आणि ऑफिसमध्ये काम करून जे मिळवू शकणार नाही, त्या अर्ध्या तासात तुम्हाला मिळणार आहे. कारण हे तुम्ही देवाशी जोडलेलं नातं आहे. हा तुम्ही देवाला दिलेला वेळ आहे आणि त्या वेळेचा पुरेपूर मोबदला दिल्याशिवाय देव राहणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही कुठूनही प्रार्थनेसाठी येत असाल, कितीही मेहनत घेत असाल, पण लक्षात ठेवा तुमच्या सगळ्या मेहनतीचं देव तुम्हाला फळ देणार. म्हणून बायबल असं म्हणतं, जे त्याचा शोध झटून करतात त्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. जे देवासाठी झटतात, श्रम घेतात, मेहनत घेतात, त्यांना तो प्रतिफळ देतो, रिकाम्या हाताने पाठवत नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून असं कधीही समजू नका की मी एवढी प्रार्थना केली आणि माझी प्रार्थना फुकट गेली, मी एवढं देवाकडे मागितलं पण माझ्या प्रार्थनेचा मला काही उपयोग झाला नाही, देवाने मला दिलं नाही, देवाने माझं ऐकलं नाही, असा विचार मनात येऊ देऊ नका. हे आम्हाला सांगणारा तो दुष्ट आहे. तो सांगतो काय उपयोग झाला, काय फायदा झाला, काय मिळालं, हे तो दुष्ट आम्हाला सांगतो. इतका प्रार्थनेला गेलास काय मिळालं, इतका वेळ देवासमोर घालवला काय मिळालं. लक्षात ठेवा, आम्ही देवावरचा आमचा भक्तिभाव व्यक्त करतो, देवावरचं आमचं प्रेम व्यक्त करतो, त्याचा देव आम्हाला पुरेपूर आशीर्वाद देतो, पुरेपूर प्रतिफळ देतो. कोणालाही तो रिकामे हाताने पाठवत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. वचन म्हणतं की आम्ही सर्वदा प्रार्थना करावी, खचू नये. जरी आमच्या मनाप्रमाणे होत नाही आहे असं मला वाटतं तरी आपण खचू नये, कारण देव जे काही करणार ते आपल्या भल्यासाठी करणार. तुम्ही देवाकडे मागता काय आणि देव तुमच्यासाठी करतो काय? कधी कधी वेगवेगळं वाटतं. आम्हाला वाटतं की देवाने असं करायला पाहिजे, पण देव काहीतरी वेगळं करतो. देव जे काही वेगळं करतो ते आमच्या भल्यासाठी असतं, फायद्यासाठी असतं, कल्याणासाठी असतं. आणि ते पुढे जाऊन आम्हाला समजतं की बरं झालं देवाने आमच्यासाठी असं केलं. हालेलुया, हालेलुया. सतत प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा. तुम्ही इकडे प्रार्थनेला येताय, नेहमी येत राहा.
नेहमी येत राहा. तुमच्यापैकी असे काही भाऊ बहिणी असतील ज्यास पहिल्यांदाच आलेले आहेत, तुम्ही दुसऱ्या कुठे प्रार्थनेला जात आहात आणि आज इथे तुम्ही पहिल्यांदा फक्त बघण्यासाठी आलेले आहात. तुम्हाला मी सांगत नाही आहे की तुम्ही नेहमी इकडे येत राहा. देवाने तुम्हाला ज्या कळपात राहायला निवडलेलं आहे, तुम्ही त्या कळपामध्ये जात राहा. पण तुमच्यासाठी देवाने जो कळप निवडलेला आहे त्यामध्ये नियमितपणे जात राहा. सतत देवाच्या उपस्थितीत राहा. याशिवाय घरी पण सतत प्रार्थना करा, बायबल वाचा, देवाच्या उपस्थितीत राहा, निरंतर देवाशी जोडलेले राहा. तुम्ही काम करत असा की प्रवास करत असा की शेतामध्ये असा की कंपनीमध्ये असा की ऑफिसमध्ये असा, आत्म्यामध्ये देवाशी जोडलेले राहा. हे फार गरजेचं आहे. निराश होऊ नका, खचू नका. तुमच्या वाट्याला दुःख येईल, सैतान तुमच्यावर मोठे हल्ले करेल आणि तुम्हाला सांगेल, बघ प्रार्थना करून काय फायदा झाला, देवाने तुला काय दिलं, तुझं हे नुकसान झालं, तुझं ते नुकसान झालं. त्या दुष्टाचं ऐकू नका. तुमच्या जीवनात कितीही नुकसान झालं आणि तुम्हाला असं वाटलं की ते माझं नुकसान आहे, तरी नंतर पुढे जाऊन तुम्हाला कळेल की देवाने त्याचा उपयोग करून तुम्हाला मोठ्या प्रमाणात आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्याला सुरुवातीला काही काळ वाटतं की हे नुकसान झालं, हा माझा तोटा झाला. तुम्ही त्या दुष्टाचे शब्द ऐकू नका. तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि देवाची मुलं बनलेलं आहात, तर तुमच्यासाठी देव जे काही करणार, भलं करणार आणि भलं करणार. सतत प्रार्थना करत राहा, देवाशी जोडलेले राहा, खचू नका, निराश होऊ नका. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं निराश मनस्थितीसारखं, लगेच देवासमोर या. मी हा अनुभव स्वतः घेतलेला आहे. जेव्हा जेव्हा खूप वाटतं की उदास, निराश वाटतं आणि आपण देवासमोर येऊन बसतो ना, काही बोलायची पण गरज नाही, फक्त देवासमोर बसा. 5 की 10 मिनिटात अंतःकरण बदलून जातं, मनस्थिती बदलून जाते. तुम्हाला माहीत आहे काय होतं? जेव्हा आपण फार उदास असतो, फार निराश असतो, इथपर्यंत की तोंडातून हालेलुया पण निघत नाही, की धन्यवाद प्रभू पण निघत नाही, तेव्हा नुसतं प्रभू समोर बसलो ना की प्रभू आपल्याला प्रेमाने व्यंगेत घेतो आणि सांगतो, मला माहीत आहे तुझं दुःख, पण घाबरू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे. मी तुला सोडलेलं नाही आहे, मी तुला टाकलेलं नाही आहे. आणि जेव्हा देव आपल्याला व्यंगेत घेतो, देव आपल्याला पवित्र आत्म्याने भरून काढतो आणि त्यावेळेला असं वातावरण तयार होतं की लगेच आपल्याला वाटतं की काही झालंच नाही आहे. संकट कितीही मोठं असलं, दुःख कितीही मोठं असलं, तरी एका क्षणात आपल्या अंतःकरणामध्ये स्वर्गीय शांती येते आणि आपली मनस्थिती बदलून जाते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती लोक निराश अवस्थेमध्ये चुकीचा मार्ग निवडतात. निराश झाले ना, चुकीचा मार्ग निवडतात. काय चुकीचा मार्ग? हातामध्ये मोबाईल घ्यायचा, दुनियाभरचे व्हिडिओ बघत राहायचे. का? मन अस्वस्थ झालेलं आहे, थोडंसं काहीतरी मनोरंजन, फ्रेश वाटलं पाहिजे म्हणून मोबाईल घेतात आणि भलतं सलतं बघतात. किंवा मोबाईल घेतात, गेम खेळायला सुरुवात करतात. काही लोक दारूचा ग्लास घेतात, पितात. का? हे मार्ग कशाला? आम्हाला थोडं बरं वाटलं पाहिजे. उत्तम मार्ग मी तुम्हाला सांगितला. जेव्हा तुम्ही खूप दुःखात असता, खूप निराश असता, खूप निरुत्साह वाटतो, सगळं बाजूला ठेवा आणि देवासमोर बसा. काहीच बोलू नका. तोंडाने बोलायची गरज नाही आहे, कारण तो हृदयाची भाषा जाणणारा देव आहे. त्याला हृदयाचे शब्द कळतात. तोंड पण हलवू नका, फक्त बसा त्याच्यासमोर. 10 मिनिटात तुमची मनस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही देवासमोर आलात की तो तुम्हाला व्यंगेत घेणारच. तो व्यंगेत घेणारच आणि तुमची मनस्थिती बदलून जाईल आणि तुम्ही 15-20 मिनिटाने बाहेर याल. एकदम मोकळं वाटेल आणि असं वाटेल, काही हो, देव माझ्याबरोबर आहे.
काही हो, पण देव माझ्या बरोबर आहे आणि तो माझ्यासाठी जे काही करेल भलं करेल. हालेलुया, हालेलुया. देवाशी नातं तयार करा, खूप प्रार्थना करा, देवाच्या जवळ येत राहा. जेव्हा तुम्ही आजारात असता किंवा एखाद दिवस खूप काम झालेलं आहे आणि तुम्हाला खूप थकल्यासारखं वाटतं, तुम्हाला गाणी बोलायला पण होत नाही, हरकत नाही, नुसते बसा देवासमोर. त्याला तेवढंच पाहिजे, आपण त्याच्या समोर यावं, त्याच्या उपस्थितीत यावं, त्याच्याशी आत्म्याने सहभागिता करावी, ही त्याची इच्छा आहे. त्याच्याजवळ येत राहा, रोज प्रार्थना करा, विश्वासामध्ये टिकून राहा, खचू नका, निराश होऊ नका. आपल्याला खचवण्याचं काम सैतान करतोय आणि यासाठी करतोय की आपण विश्वास सोडावा आणि एक दिवस त्याच्याकडे जावं, म्हणजे आपला नरकात नाश होईल. विश्वास सोडू नका. हा विश्वास आपल्याला या जगात आशीर्वादित करणार आहे आणि देवावरचा विश्वासच आपल्याला एक दिवस अनंत जीवनात म्हणजे स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो, त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे, तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.